संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, समाजसेवक, विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश दिला. सानपाडा येथे विनोद महात्रे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. सानपाडा येथे समाजसेवक विनोद महात्रे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमात मदतीचा हात देण्यात आला. सानपाडा येथे श्रीराम मडवी यांच्या वतीने अल्पोपहार वाटप. सानपाडा येथे समाजसेवक श्रीराम मडवी यांच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पॅनल क्रमांक 17 मधील कार्यकर्त्यांनी मॉडर्न स्कूलमध्ये वृक्षबीज वाटप केले. वाशी पॅनल क्रमांक 17 येथे माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मॉडर्न विद्यालयातील विद्यार्थ्यांना वृक्षबीज वाटप करून पर्यावरणाचा संदेश दिला. समाजसेवक सागर महात्रे यांच्या वतीने तुर्भे MIDC परिसरात वाहतूक पोलिसांना मोफत रेनकोट वाटप. समाजसेवक सागर महात्रे यांच्या वतीने तुर्भे MIDC परिसरातील वाहतूक पोलिसांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेविका रुपाली भगत व गणेश भगत यांच्या माध्यमातून खारघर येथील आदिवासी पाड्यात समाज उपयोगी उपक्रम. नगरसेविका रुपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून खारघर येथील आदिवासी पाड्यात आदिवासी महिलांना साडी वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना मदतीचा हात देत माजी आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला. माजी सभागृह नेते रवींद्र इथापे व नगरसेवक सुनील पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात रुग्णांना फळवाटप. माजी सभागृह नेते रवींद्र इथापे व सुनील पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून माजी आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नगरसेविका माधुरी सुतार व समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन. नगरसेविका माधुरी सुतार व समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या माध्यमातून छत्री वाटप, मोफत दुर्बीणद्वारे नेत्र तपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ST व NMMT स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वृक्षबीज वाटप करण्यात आले. नेरूळ येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात माजी महापौर जयवंत सुतार व समाजसेवक प्रतीक सुतार यांच्या माध्यमातून फळवाटप. नेरूळ येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात माजी महापौर जयवंत सुतार व समाजसेवक प्रतीक सुतार यांच्या माध्यमातून फळ वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत शिरोळ येथील भगतपाडा गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत शिरोळ येथील भगतपाडा गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून त्यांना मदतीचा हात देण्यात आला. CBD युवा प्रतिष्ठान व MGM मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. CBD युवा प्रतिष्ठान व MGM मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन CBD बेलापूर येथे करण्यात आले. नेरूळ MIDC परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप. नेरूळ MIDC परिसरात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. सीऊड करावे मंडळाच्या वतीने सफाई कामगारांना गणवेश वाटप. सीऊड करावे मंडळाच्या वतीने सफाई कामगारांना गणवेश वाटप करण्यात आले. या उपक्रमात माजी नगरसेवक विनोद महात्रे, माजी नगरसेवक गणेश महात्रे, नगरसेविका रेखा महात्रे, नगरसेवक दीपक पवार आणि नगरसेविका संतोषी महात्रे यांचा सहभाग होता. नगरसेवक अमित मेडकर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच महावितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अमित मेडकर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच महावितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. समाजसेविका तेजस्वी कुंदन महात्रे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या तसेच मनपा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटाचे वाटप. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेविका तेजस्वी कुंदन महात्रे यांच्या माध्यमातून बेलापूर येथे विद्यार्थ्यांना वह्या तसेच मनपा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
विनायक गिरी प्रतिष्ठानचे संस्थापक विनायक गिरी यांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विनायक गिरी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे नगरसेवक भाऊ भापकर यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सानपाडा येथे नगरसेवक भाऊ भापकर यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. वाशी येथील माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नगरसेवक प्रकाश मोरे व माजी नगरसेविका शिल्पा मोरे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर. वाशी येथील माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नगरसेवक प्रकाश मोरे व माजी नगरसेविका शिल्पा मोरे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश मोरे व माजी नगरसेविका शिल्पा मोरे उपस्थित होते. वाशी मनपा रुग्णालयात विष्णू उनवणे यांच्या माध्यमातून रुग्णांना फळ वाटप. वाशी मनपा रुग्णालयात विष्णू उनवणे यांच्या माध्यमातून रुग्णांना फळ वाटप करून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला. नगरसेविका प्रीती भोपी व समाजसेवक चंद्रशेखर भोपी यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर, माफक दरात चष्मा वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. नगरसेविका प्रीती भोपी व समाजसेवक चंद्रशेखर भोपी यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर, माफक दरात चष्मा वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून माजी आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजसेवक सुनील सुतार व विजय साळे यांच्या माध्यमातून हृदयरोग तपासणी, वृक्षारोपण, छत्री वाटप, MGL गॅस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप तसेच ज्येष्ठ महिलांना योगा मॅटचे वाटप. समाजसेवक सुनील सुतार व विजय साळे यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हृदयरोग तपासणी, वृक्षारोपण, छत्री वाटप, MGL गॅस कर्मचाऱ्यांना रेनकोट तसेच ज्येष्ठ महिलांना योगा मॅटचे वाटप करण्यात आले. साईलीला फाउंडेशनतर्फे राजेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पेन तालुक्यातील प्रधानवाडी येथे गरजू कुटुंबांना अन्नधान्य व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील लोकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने साईलीला फाउंडेशनचे संस्थापक राजेश सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पेन तालुक्यातील प्रधानवाडी येथे गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक 17च्या समाजसेविका तथा नवी मुंबई परिवहन सदस्य शीतल भोईर यांच्या वतीने शाळेतील कर्मचारी, SIR व BLO यांना ब्लँकेट, महिला शिक्षकांना साड्या आणि विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. प्रभाग क्रमांक 17च्या समाजसेविका तथा नवी मुंबई परिवहन सदस्य शीतल भोईर यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील कर्मचारी, SIR व BLO यांना ब्लँकेट, महिला शिक्षकांना साड्या आणि विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. बंजारा समाजाचे नेते प्रभू बंसी चव्हाण यांच्या माध्यमातून तुर्भे येथे ब्लँकेट वाटप. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बंजारा समाजाचे नेते प्रभू चव्हाण यांच्या माध्यमातून तुर्भे येथे ब्लँकेट वाटप करण्यात आले. माजी परिवहन समिती सदस्य विसाजी लोके यांच्या माध्यमातून सानपाडा येथे छत्री वाटप. माजी परिवहन समिती सदस्य विसाजी लोके यांच्या माध्यमातून सानपाडा येथे प्रभागातील नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजसेवक राजेश शिंदे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, शाळकरी मुलांना खाऊ वाटप तसेच 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. समाजसेवक राजेश शिंदे यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शाळकरी मुलांना खाऊ वाटप तसेच 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नगरसेविका अंजली वाळुंज व समाजसेवक विजय वाळुंज यांच्या माध्यमातून स्वच्छता व सेवा कर्मचाऱ्यांना छत्री वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका अंजली वाळुंज व समाजसेवक विजय वाळुंज यांच्या माध्यमातून स्वच्छता व सेवा कर्मचाऱ्यांना छत्री वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सदर उपक्रम राबवण्यात आला. नगरसेवक सूरज पाटील यांच्या माध्यमातून मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन. माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरसेवक सूरज पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवक सुभाष गायकवाड यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, MGM रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण. समाजसेवक सुभाष गायकवाड यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर,
MGM रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपणाचे आयोजन माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले। नगरसेवक सचिन लवटे यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका लोकार्पण, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, रक्तदान शिबिर आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप। नगरसेवक सचिन लवटे यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, रक्तदान शिबिर आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। अक्षय पाटील यांच्या माध्यमातून सगुणाबाई वामन पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण। समाजसेवक अक्षय पाटील यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सगुणाबाई वामन पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। संदीप नाईक प्रतिष्ठान दारावे यांच्या वतीने वृक्षारोपण, वृद्धाश्रमात अन्नदान आणि रुग्णालयात फळवाटप। माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, वृद्धाश्रमात अन्नदान आणि रुग्णालयात फळवाटप करण्यात आले। सानपाडा येथे उपमहापौर दशरथ भगत यांच्या माध्यमातून ST व बस स्मार्ट कार्ड नोंदणी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान। सानपाडा येथे उपमहापौर दशरथ भगत यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने ST बस स्मार्ट कार्ड नोंदणी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या उपक्रमांचा समावेश होता। माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन। सिऊड येथे माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। नगरसेविका शशिकला पाटील व समाजसेवक निशांत पाटील यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप। माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नगरसेविका शशिकला पाटील व समाजसेवक निशांत पाटील यांच्या माध्यमातून जासई क्वारी येथे शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। समाजसेवक स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन। माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील गरजूंना फळे, अन्नधान्य वाटप तसेच नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली होती। सेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा संदेश देणारे हे सर्व उपक्रम संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडले। विविध भागातील नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजहिताच्या कार्याला भरभरून पाठिंबा दिला। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।